नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. कार्तिकीचा वाढदिवसाचा ब्लॉग टाकायचा खूप दिवस मनात होतं, पण एडिट करायला वेळच मिळत नव्हता. असं वाटायचं चालू दे नंतर करू, पण आज फायनली वेळ मिळाला आणि तो खास क्षण तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. आमच्या इथे एकाच दिवशी 2 कार्यक्रम होते, पण त्याआधी तुम्ही कार्तिकीचा बर्थडे आम्ही कसा साजरा केला ते नक्की बघा. थोडा गोंधळ, थोडा ताण, पण शेवटी सगळं नीट जमलं. आणि आम्ही काय केलं, कसं केलं तुम्ही आता या ब्लॉगमध्ये बघू शकता. सगळ्यात आधी सांगायचं तर कार्तिकीचा मामा पुण्यावरून खास तिच्या बर्थडेसाठी आलेला होता, म्हणून दुपारपासूनच बर्थडेची तयारी सुरू झाली. डेकोरेशन घरीच करायचं ठरवलं होतं, म्हणून माझ्याकडे व्हाईट कर्टन्स होते ते मी पडद्याच्या रॉडला लावून घेतले. त्यावरच आम्ही डेकोरेशन करायचं ठरवलं. कार्तिकीची आतू, मामा आणि तिच्या 2 दीदी मिळून खूप छान डेकोरेशन करत होते. ही आहे कार्तिकीची गौरी दिदी. ती रिबीननी छान फुलं बनवत होती बलूनवर लावायला. त्यानंतर सगळं डेकोरेशन रेडी झालं होतं. काही वेळातच घर अगदी बर्थडे मोडमध्ये आलं. थोड्याच वेळात सगळी लहान मुलं आली आणि कार्तिकीची एक्साइटमेंट तर विचारूच नका. ती खूप खुश होती, सतत हसत होती, सगळ्यांशी बोलत होती. त्यानंतर मी रेडी झाले. सगळ्यांनी मिळून कार्तिकीला छान औक्षण करून घेतलं. काही फोटोज काढले आणि मग केक कट केला. मुलांचा गोंधळ तर चालूच होता, ते तुम्ही बघू शकता. केक कापल्यानंतर आम्ही प्लेट्स काढल्या. किचनमध्ये गेलो तेव्हा बाहेर मुलांनी मस्त धमाल चालू होती. मुलांसाठी आम्ही काही टॉफी, केक, कचोरी, जिलेबी, चिवडा असं काही आणलं होतं थोडंफार. सगळ्यांनी मला प्लेट्स काढण्यात खूप मदत केली. हसत खेळत गोंधळ सगळं वातावरण खूपच आनंद झालं होतं. बर्थडे पटकन आटोपत घेतला आणि मग आम्ही निघालो पुढच्या कार्यक्रमाला. त्यानंतर आम्ही गेलो पुढच्या कार्यक्रमाला. आता पुढचा कार्यक्रम म्हणजे माझ्या देराणीचा 7व्या महिन्याचा कार्यक्रम होता. म्हणजे खरंच एकाच दिवशी 2 मोठे कार्यक्रम आले होते. आम्हाला जायला थोडा वेळच झाला, पण सगळेजण आधीच तिथे जमलेले होते. आम्ही तिथे पोहोचलो आणि लगेच वातावरण खूप छान वाटलं. डान्ससाठी त्यांनी अकोल्यावरून एक ग्रुप बोलवला होता, म्हणून कार्यक्रम आणखीनच रंगतदार झाला. तिथे मला पण डान्स करायचा चान्स मिळाला आणि तो चान्स मी अजिबात सोडला नाही. तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता की मी कसा डान्स केला ते. त्यानंतर आम्ही गिफ्ट वगैरे दिलं. कार्यक्रम छान आटोपला आणि मग फायनली मी घरी आली. असा होता आमचा कार्तिकीचा बर्थडे आणि 7व्या महिन्याचा कार्यक्रम. दोन्ही कार्यक्रम आम्ही मस्त पार पाडले. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.